महापालिका निवडणूक जसजशी जवळ येते तसतसे ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये मात्र शाब्दिक वार वाढल्याचं दिसतंय। मुंबईचा रंग बदलू देणार नाही असं म्हणत मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी उद्धव ठाकरेंचा मामू असा उल्लेख केला, तर उद्धव ठाकरेंनी साटम यांचा चाटम असा उल्लेख केला। आता आदित्य ठाकरेंनीही अमित साटम यांच्या आरोपांवर वक्तव्य केलंय। मी अशा चिल्लर लोकांना उत्तर देत नाही अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी अमित साटम यांना फटकारलंय। मुंबईचे भाजपचे अध्यक्ष म्हणतात की जो न्यूयॉर्कचा महापौर झालाय झोराम ममदानी त्यांनी उमर खालिदला सपोर्ट केला आणि त्या उमर खालिदच्या सभेमध्ये जी मुंबईत होणार होती तिथे आदित्य ठाकरे आणि तुमच्या पक्षाची लोक गेलेली होती। त्यांचं म्हणणं आहे की मुंबईचं आम्ही ममदानीकरण होऊ देणार नाही, मुंबईचा न्यूयॉर्क होऊ देणार नाही, मुंबईचा रंग आम्ही बदलू देणार नाही। कोण बोललं? हे सगळे भाजपचे पदाधिकारी आणि मुंबई अध्यक्ष बोलतात। चाटम चाटम नाही काय मला ऐकायला नाही आलं, माईक घ्या ना जरा। चाटम मुंबईच्या मध्यमवर्गीय मराठी माणसाला मला नाही शिवी घातली उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या मध्यमवर्गीय मराठी माणसाला शिवी घातली आहे। माझे आजोबा मिलमध्ये मास्टर होते, मिल बंद पडल्यानंतर मेहनत करून माझ्या वडिलांनी आपलं शिक्षण पूर्ण करून बँकेमध्ये नोकरी केली, बँकेत मॅनेजर झाले आणि आम्हाला मोठं केलं आणि आम्हाला शिक्षित केलं आणि आम्हाला आयुष्यामध्ये स्थापित केलं। आणि त्यामुळे मी काही कुठल्या मोठ्या कुटुंबातून येत नाही। आज अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की देशातला सर्वात मोठा स्कॅम कोणी केला असेल तो उद्धव ठाकरेंनी केला आणि शिवसेनेने। चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही। मला वाटतं फडणवीस आरशात बघून बोलले असतील, मुख्यमंत्र्यांचा चेहरा हळूहळू उघड होतोय असा पलटवार आता आदित्य ठाकरेंनी फडणवीसांवर केला। मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीमध्ये काही अबोध बालक देखील आहेत जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत। म्हणतात सगळं आम्हीच केलं, या ठिकाणी कोस्टल रोडही आम्हीच केला, मेट्रोही आम्हीच केली। ये पब्लिक है, ये सब जानती है। अरे अर्ध्या रात्री ते मुंबईकरांना उठवून विचारलं कोस्टल रोड कोणी केला, बीडीडी चाळीचा विकास कोणी केला, या ठिकाणी मेट्रोचं काम कोणी केलं। अर्ध्या रात्री मुंबईकर सांगतील हे महायुतीने केलं। अच्छा, मला वाटलं आरशात बघून बोलले होते। काल वरळीमध्ये जी सभा झाली त्यामध्ये मुख्यमंत्री यांनी हे देखील सांगितलं की जे फिक्स डिपॉझिट आहेत ते काही चाटायला ठेवलं होतं। बघा, आम्हाला पहिलं वाटलेलं की सुसंस्कृत मुख्यमंत्री, पण हळूहळू त्यांचा खरा चेहरा हा लोकांसमोर यायला लागलेला आहे। ही भाषा जी वापरले चाटायचं वगैरे ते तर दिल्लीचे बूट चाटतात। आणि फिक्स डिपॉझिट आर्थिक नियोजन हे कसं करायचं हे त्यांनी आमच्याकडून शिकायला पाहिजे, कारण जे काही फिता आत्ता ते कापत आहेत महानगरपालिकेच्या कामांचे ते आर्थिक नियोजन करून कर न वाढवता आम्ही केलेलं। कोस्टल रोड टोल न लावता आम्ही करून दाखवलेलं आहे आणि ते सगळीकडे टोल लावतात, त्यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टरांना कॉन्ट्रॅक्ट देतात, पैसे काढतात आणि काम देखील खराब दर्जाचं करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।